Hello, everybody. Good morning. Welcome to our science classroom. Standard 9th Science and Technology, lesson number 4, Measurement of Matter. This is our video number 1. In this video, we have to learn law of chemical combination. Okay. So, in this video, can you recall section? What is the Dalton's atomic theory? Then we have also learned that compounds are formed by chemical combinations of elements. यापूर्वी सुद्धा आपण 8व्या इयत्तेमध्ये शिकलेलो आहोत की कोणतेही संयुग हे त्या मूलद्रव्यांच्या रासायनिक एकत्रीकरणामुळे तयार होते हे आपण पाहिलेलं आहे. वी हॅव ऑल्सो लर्न दॅट an important principle of Dalton's atomic theory is that molecule of a compound are formed by joining atoms of different elements to each other. Okay, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे. म्हणजेच the laws of chemical combination describe the basic principles obeyed by interacting atoms and molecules. Interactions that can include many different combinations that happen in many different ways. म्हणजेच आपण पाहतो आहे की एक केमिकल कंपाउंड इज ऑलवेज फाउंड टू बी मेड अप ऑफ द सेम एलिमेंट्स combined together in the same fixed proportion by mass. उदाहरण जर आपण घेतलं तर पाण्याचं आपण उदाहरण घेऊ की पाणी हे एक संयुग आहे आणि पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन यापासून तयार झालेलं असते. म्हणजेच ए सॅम्पल ऑफ प्युअर वॉटर फ्रॉम व्हेरियस सोर्सेस or any country is always made up of only hydrogen and oxygen. तर हे आपण या ठिकाणी उदाहरण पाहिलं लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. ओके, द कंपोजिशन ऑफ सबस्टन्स चेंजेस ड्युरिंग ए केमिकल चेंज. हे सुद्धा आपण अभ्यासलं होतं की रासायनिक अभिक्रिया घडत असताना मूलद्रव्यामध्ये संयुगामध्ये काय होतो आहे, बदल होतो आहे. द फंडामेंटल एक्सपेरिमेंट्स in this regard were performed by scientists in 18th and 19th century. While doing this, they measured accurately the substances used and formed and discovered the laws of chemical combination. Okay, 18व्या आणि 19व्या शतकामध्ये वैज्ञानिकांनी जे प्रयोग केले याबद्दल कॉम्बिनेशन ऑफ एलिमेंट्स and how compositions of कंपाउंड्स आर फॉर्म. सो त्यासाठी जे वैज्ञानिकांचे प्रयोग आहे आणि त्यावरून जो त्यांनी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बद्दल माहिती घेतलेली आहे. सायंटिस्ट कुड देन राईट द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ व्हेरियस कंपाउंड्स ऑन द बेसिस ऑफ डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. आताच आपण डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी पाहिली अँड द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. हिअर वी शॅल व्हेरीफाय द लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन बाय मीन्स ऑफ नॉन मॉलिक्युलर फॉर्म्युला. आपण या ठिकाणी याचं व्हेरिफिकेशन करू, तपासून बघू की लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन कशा पद्धतीनं ही जी मूलद्रव्यापासून तयार होणारी संयुगाची प्रक्रिया जी आहे ते आपण या ठिकाणी त्याचा अभ्यास करू. त्यासाठी एक ॲक्टिव्हिटी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. कोनिकल फ्लास्क, टेस्ट ट्यूब, बॅलेन्स एक्सेट्रा. वी नीडेड दिस ॲपरेटस अँड केमिकल्स वी रिक्वायर कॅल्शियम chloride CaCl2, sodium sulfate Na2SO4, calcium oxide CaO and water H2O. Okay, so far we can take first activity. पहिल्या ॲक्टिव्हिटी मध्ये आपल्याला बघायचं आहे की 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड इन ए लार्ज कोनिकल फ्लास्क अँड पुट 18 ग्रॅम ऑफ वॉटर इन इट. आपण जर 56 ग्रॅम कॅल्शियम ऑक्साईड एका कोनिकल फ्लास्कमध्ये घेतला आणि त्यामध्ये 18 ग्रॅम वॉटर जर टाकलं आणि observe what happens. Measure the mass of the substance formed. What similarity do you find? Write your inference. आणि मग या ठिकाणी आपल्याला त्यामध्ये काय घडलेलं आहे आणि काय दिसते आपल्याला. What you observe. You can write the inference here. Okay. Then second activity. Take a solution of calcium chloride in a conical flask and then solution of sodium sulfate in a test tube. टाय ए थ्रेड. या ठिकाणी तुम्हाला दिसते आहे की या ठिकाणी आपण सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड घेतलेला आहे आणि त्यानंतर सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट घेतला आहे Na2SO4 आणि या ठिकाणी वेइंग बॅलन्सवर आपण त्याला वजन मोजलेलं आहे 300.23 ग्रॅम आणि त्यानंतर त्यापासून तयार होणारं जे केमिकल रिॲक्शन्स आहे काय झालं आहे त्यानंतर वेइंग केल्यानंतर
केमिकल रिॲक्शन जर आपण पाहिलाय, व्हिच चेंजेस डीड यू नोटीस, वॉज देअर एनी चेंज इन द मास. यांच्या मासमध्ये या ठिकाणी आपण व्हेरिफिकेशन करतो आहे बॅलन्सवर. व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम सल्फेट अँड सोडियम क्लोराईड सोल्युशन, या ठिकाणी दोघांचंही जे आपण या ठिकाणी मास बघतो आहे 300.23 ग्रॅम अँड 300.23 ग्रॅम, मी मास आर इक्वल. ओके, तर याचं डिफरंट केमिकल कॉम्बिनेशन आपण जे या ठिकाणी पाहिलं होतं केमिकल कॉम्बिनेशनमध्ये, की केमिकल कंपाऊंड इज ऑलवेज फाउंड टू बी मेड अप ऑफ सेम एलिमेंट कंबाईंड टुगेदर इन द सेम फिक्स प्रपोर्शन बाय मास. दोन्हीमध्ये त्यांचं प्रपोर्शन ऑफ मास जे आहे सेम आहे, हे आपल्याला हा जो लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन आहे हा आपण अशा पद्धतीनं ही ॲक्टिव्हिटी करून आपण व्हेरीफाईड करू शकतो, त्या नियमाला आपण तपासू शकतो. ओके, त्यानंतर दुसरा नियम आपण या ठिकाणी बघू, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर याबद्दल सुद्धा आपण बघूया. व्हेनेवर ए मॅटर अंडरगोज a chemical change, whenever a matter undergoes a chemical change or physical change in an enclosed system, the total mass of reacting matter reactant is exactly equal to the total mass of the product. म्हणजे जितकं रिॲक्टंट असते तितकंच टोटल मास कशाचं असते, प्रॉडक्ट ऑफ द रिॲक्शन असते. ओके, अँटनी लव्हाझिए कॉल्ड धिस द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. ओके, तर या पद्धतीनं आपण या ठिकाणी बघूया इन द अबव ॲक्टिव्हिटी. आता आपण ही जी वर ॲक्टिव्हिटी आपण बघितली त्यामध्ये काय होते आहे, द मास ऑफ ओरिजिनल मॅटर, या ठिकाणी आपण बघतोय मास ऑफ ओरिजिनल मॅटर अँड द मास ऑफ द मॅटर न्यूली फॉर्म. म्हणजे या ठिकाणी आपण बघतोय ॲक्टिव्हिटीमध्ये सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड अँड सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट यांचं जे एकूण टोटल मास आहे, वस्तुमान आहे, तेच तेवढंच वस्तुमान नवीन तयार होणारा जो पदार्थ आहे यांच्या केमिकल रिॲक्शनमध्ये, केमिकल रिॲक्शन बिटवीन सोल्युशन ऑफ कॅल्शियम क्लोराईड अँड सोल्युशन ऑफ सोडियम सल्फेट, व्हेन इट इज रिॲक्टेड द प्रॉडक्ट व्हिच प्रॉडक्ट आर देन फॉर्म व्हाईट प्रेसिपिटेट ऑफ कॅल्शियम सल्फेट इन सोडियम क्लोराईड सोल्युशन. तर याचं दोन्हीचं मास जे आहे ते सेम असते. ओके, म्हणजे आपल्याला आपण म्हणू शकतो द मास ऑफ ओरिजिनल मॅटर अँड द मास ऑफ द मॅटर न्यूली फॉर्म ॲज अ रिझल्ट ऑफ केमिकल चेंज आर इक्वल. याला म्हटलं जाते लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. इन 1785 द फ्रेंच सायंटिस्ट अँटनी लव्हाझिए इन्फर फ्रॉम हिज रिसर्च that there is no rise or drop in the mass of the matter during a chemical reaction. म्हणजे त्यांनी जे रिसर्च केलं, संशोधन केलं लव्हाझिए यांनी, त्यांनी पाहिलं की जेव्हा एखादी रासायनिक अभिक्रिया होत असते त्यामध्ये कोणताही त्या प्रॉडक्टमध्ये कोणताही म्हणजे वाढ होत नाही किंवा कमतरता येत नाही, तर त्यांचं जे मास असते, वस्तुमान असते, सारखंच असते. रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट मास ऑफ द रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इज सेम. ओके, केमिकल रिॲक्शनमध्ये. तर इन ए केमिकल रिॲक्शन द टोटल मास ऑफ द रिॲक्टंट इज द सेम ॲज द टोटल मास ऑफ द प्रॉडक्ट फॉर्म ड्यू टू द केमिकल रिॲक्शन अँड धिस इज कॉल्ड द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर. आपण या ठिकाणी लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर पाहिलेला आहे. म्हणजे कशा पद्धतीनं, म्हणजे जसं आपण ऊर्जा अक्षयतेचा नियम पाहतोय की एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉय, बट इट कॅन बी ट्रान्सफर फ्रॉम वन फॉर्म टू अनदर फॉर्म. म्हणजे या पद्धतीनं आपण पाहतोय की ऊर्जा अक्षयतेचा नियम ज्या पद्धतीने पाहतो त्याच पद्धतीनं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटरमध्ये सुद्धा आपण पाहतोय की टोटल मास ऑफ द रिॲक्टंट इज द सेम ॲज द टोटल मास ऑफ द प्रॉडक्ट. ओके, तर या ठिकाणी आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटरचा अभ्यास केला. त्यानंतर लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शनबद्दल आपण या ठिकाणी बघूया. इन 1794 द फ्रेंच सायंटिस्ट J.L. Proust stated the law of constant proportion as the proportion by mass of the constituent element in the different sample of compound is fixed. For example, the proportion by mass of hydrogen and oxygen in water is obtained from any source 1:8. आपण आताच मगाशी उदाहरण पाहिलं होतं की कुठल्याही देशातला तुम्ही सोर्स घ्या तर त्यामध्ये पाणी जे आहे हे हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेलं असतं आणि त्याचं जे प्रपोर्शन आहे बाय वेट हे किती असते 1:8. म्हणजे याचा अर्थ असा होतो 9 ग्रॅम ऑफ वॉटर इज फॉर्म by chemical combination of 1 gram of hydrogen and
8 gram of oxygen. Similarly, the proportion by mass of carbon and oxygen in carbon dioxide, त्याच पद्धतीनं कार्बन डायऑक्साईड मधलं जे प्रपोर्शन असते कार्बन आणि ऑक्सिजनचं ते असते 3:8. Okay, this means that 44 gram of carbon dioxide, there is 12 gram of carbon and 32 ग्रॅम ऑफ ऑक्सिजन. म्हणजे 44 ग्रॅम जर कार्बन डायऑक्साईड असेल तर त्यापैकी 12 ग्रॅम कार्बन असतो आणि 32 ग्रॅम ऑक्सिजन असतो. सो दॅट द प्रपोर्शन बाय मास ऑफ कार्बन अँड ऑक्सिजन इज 3:1. हे त्यांनी संशोधनाद्वारे सिद्ध केलं आहे. कोणी? JL प्राउस्ट यांनी. त्याच पद्धतीनं आपण अँटनी लव्हाझिये, फ्रेंच सायंटिस्ट ज्यांना फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री म्हटलं जाते, त्यांचं या ठिकाणी बघू शकतो. JL प्राउस्ट आणि लव्हाझिये यांचं या ठिकाणी फोटो पण आपण बघू शकतो आहे. आणि यांनी फार मोठं संशोधन केलं आहे आणि म्हणून त्यांना फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री म्हटलं जाते. ओके, फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री कोण आहे? अँटनी लव्हाझिये. अँटनी लव्हाझिये यांना काय म्हटलं जाते? फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. सबस्टेन्शियल कॉन्ट्रीब्युशन इन द फील्ड ऑफ केमिस्ट्री, बायोलॉजी अँड इकॉनॉमिक्स. केवळ रसायनशास्त्रच नाही आहे तर त्यांनी बायोलॉजी आणि जीवशास्त्र आणि इकॉनॉमिक्समध्ये, अर्थशास्त्रामध्ये सुद्धा फार मोठं त्यांचं योगदान आहे. काय केलं आहे त्यांनी महत्त्वाचं संशोधन, तो आपण या ठिकाणी आढावा घेऊ. नोमेनक्लेचर ऑफ ऑक्सिजन अँड हायड्रोजन, आणि ऑक्सिजनला त्यांनी नाव दिलेलं आहे. कोणी? अँटनी लव्हाझिये यांनी. हे महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे. शो दॅट मॅटर कंबाईन विथ ऑक्सिजन ड्युरिंग कंबुशन. आणि हे सुद्धा त्यांनी दाखवून दिलेलं आहे की जेव्हा एखादं ज्वलनाची प्रक्रिया होत असते त्यावेळेस त्यामध्ये ऑक्सिजन कंबाईन होतो. ओके, हे सुद्धा आपण पाहिलं आहे. वॉज द फर्स्ट टू यूज ॲक्युरेट वेइंग टेक्निक टू वे मास ऑफ रिॲक्टंट अँड प्रॉडक्ट इन ए केमिकल रिॲक्शन. म्हणजे रासायनिक अभिक्रिया होत असताना रिॲक्टंट आणि प्रॉडक्टचं त्यांनी ॲक्युरेट मास जे असते वस्तुमान सुद्धा त्यांनी मोजण्याचं पहिलं ॲक्युरेट टेक्निक त्यांनी संशोधन केलं. डिस्कवर्ड दॅट वॉटर इज मेड अप ऑफ हायड्रोजन अँड ऑक्सिजन. अँटनी लव्हाझिये यांचं महत्त्वाचं आणखी योगदान आहे की त्यांनी पाणी हे हायड्रोजन आणि ऑक्सिजनपासून बनलेलं असते. हे महत्त्वाचं संशोधन त्यांचं आहे. फर्स्ट रायटर ऑफ द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास इन ए केमिकल रिॲक्शन. असाइन सिस्टमॅटिक नेम्स टू द कंपाऊंड्स, फॉर एक्झाम्पल सल्फ्युरिक ॲसिड, कॉपर सल्फेट, सल्फाइड. ऑथर द फर्स्ट बुक ऑफ मॉडर्न केमिस्ट्री, एलिमेंटरी treatise on chemistry in 1789, studied the element such as oxygen, hydrogen, nitrogen, phosphorus, mercury, zinc and sulfur. असं हे महत्त्वाचं योगदान देणारे अँटनी लव्हाझिये यांच्याबद्दल आपण या ठिकाणी माहिती बघितलेली आहे. त्याच पद्धतीनं JL प्राउस्ट यांनी सुद्धा लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन याबद्दल महत्त्वाचं संशोधन त्यांचं सुद्धा आहे. त्यांची सुद्धा आपण या ठिकाणी माहिती बघितली आहे. ओके, त्यानंतर या ठिकाणी थोडक्यात आपण बघूया व्हेरिफिकेशन ऑफ द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. आपण हे सुद्धा पाहिलेलं आहे. त्यानंतर आपण बघू इन ए केमिकल रिॲक्शन्स मास कॅन interconvert with heat and bond energy. Many compounds can be made by different methods. For example, 2 samples of compound copper oxide CuO were obtained, one by decomposition of copper carbonate CuCO3 and another by decomposition of copper nitrate CuNO3/2. From each of these samples, a mass of 8 gram of copper oxide was taken and each was treated independently with hydrogen gate. Both gave 6.4 gram of copper and 1.8 gram of water. Let us see how does this is a verify the law of constant proportion. या आधी सुद्धा आपण लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन पाहिला. पुन्हा या रिॲक्शन मध्ये आता जे आपण कॉपर ऑक्साईडची रिॲक्शन पाहिली आहे तर या कॉपर ऑक्साईड मध्ये काय होते आहे, हायड्रोजन इल्डेड 2 नॉन सबस्टन्सेस. कोणते कोणते? वॉटर अँड एलिमेंट कॉपर. इट इज नोन दॅट द कंपाऊंड वॉटर H2O, द एलिमेंट. आता वॉटरमध्ये काय असते? हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर द कोणतं प्रपोर्शन असते पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं? 1:8. म्हणजे 1 पार्ट ऑफ हायड्रोजन अँड 8 पार्ट ऑक्सिजन. हे आपल्या लक्षात आलं असेल. याचा अर्थ असा होतो की 9 ग्रॅम वॉटर, देअर आर 8 ग्रॅम ऑफ एलिमेंट ऑक्सिजन. ओके, therefore 1.8 gram of water contained means 8 into 1.8 upon 9 is equal to 1.6 gram of oxygen. This oxygen has
come from 8 gram copper oxide. It means that 8 gram of both the sample of copper oxide contain 6.4 gram of copper and 1.6 gram of oxygen, and the proportion by mass of copper and oxygen, it is 6.4 as 1.6, that is 4 as to 1. Thus the experiment shows that proportion by mass of the constituent element in the different sample of compound is कॉन्स्टंट. तर अशा पद्धतीनं आपण कॉपर ऑक्साईडचा जो फॉर्म्युला आहे, आपल्याला माहिती आहे की मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ कॉपर ऑक्सी CuO. टू फाइंड आउट दिस वी नीड टू यूज नोन ॲटॉमिक मासेस ऑफ द एलिमेंट. यासाठी आपल्याला ॲटॉमिक मास काय आहे मूलद्रव्याचं ते माहिती असणं आवश्यक असते, की जसं कॉपर अँड ऑक्सिजन जर असेल कॉपर ऑक्साईडमध्ये, तर कॉपरचं जे मास असते 63.5 अँड ऑक्सिजन 16 रिस्पेक्टिवली. याचा अर्थ असा होतो की प्रपोर्शन बाय मास ऑफ द कॉन्स्टिट्युएंट एलिमेंट कॉपर अँड ऑक्सिजन इन द कंपाऊंड कॉपर ऑक्साईड इज 63.5 ॲज 16, म्हणजेच 3.968 ॲज 1, अप्रॉक्सिमेटली 4 as to 1. म्हणजे या प्रयोगावरून आपल्याला असं लक्षात येते, व्हॅल्यू ऑफ प्रपोर्शन बाय मास ऑफ द कन्स्टिट्युएंट एलिमेंट मॅच विथ द एक्सपेक्टेड प्रपोर्शन कॅल्क्युलेटेड फ्रॉम द मॉलिक्युलर फॉर्म्युला. दस द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन इज व्हेरीफाईड. या पद्धतीनं हाऊ वी कॅन व्हेरीफाय द लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन. मित्रांनो, यामध्ये आपण लॉ ऑफ कॉन्स्टंट प्रपोर्शन पाहिलं, अँटनी लव्हाझिए यांचं योगदान पाहिलं विज्ञानाबद्दल, आणि त्यांना फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री का म्हणतात हे सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मॅटर आणि व्हेरिफिकेशन ऑफ लॉ ऑफ केमिकल कॉम्बिनेशन याबद्दल सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केलेला आहे. ओके.